झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची.
औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. श्रद्धास्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि हा सोहळा एका निवृत्त कर्मचाऱ्याचा सोहळा असल्या कारणानं भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांचं पवित्र स्मरण या ठिकाणी करणं आपल्याला सर्वांना आवश्यक आहे. तर आजचे आपले सत्कार मूर्ती आमचे मित्र सुरेश शामराव तांडे हे जवळजवळ 1983 पासून या दीपक परिवाराबरोबर कार्यरत आहेत. आणि नुसते कार्यरत नाहीत तर त्यांनी मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये एक आदर्श कामगार म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या या सेवानिवृत्तीसाठी आपण इथं उपस्थित आहात. इथं दीपक परिवाराचे आमचे संपूर्ण कर्मचारी आहेत, सुरेश तांडेचे सर्व नातेवाईक आणि घरातील सर्व आप्त सुखी आहेत या प्रकाश मात्रे. आणि या प्रसंगी आमच्या दीपक फर्टिलायझर एम्प्लॉईज युनियनचे सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित आहेत. आमच्या दीपक फर्टिलायझर्स एम्प्लॉईज युनियन तर्फे सर्व कर्मचाऱ्यांतर्फे मी आजचे सत्कार मूर्ती सुरेश शामराव तांडे यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांची आजची जी रिटायरमेंट आहे ती अतिशय सुखदायी अशी पुढे जाऊ दे. कारण 60 वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष त्यांनी सेवा, 40 वर्ष दीपकला सर्व्हिस दिलेली आहे. आणि उर्वरित जे आपलं पुढचं आयुष्य आहे ते आरोग्यदायी आणि सुख समाधानाचं राहावं. त्यांच्या या प्रसंगी त्यांच्या सुविध पत्नी बरोबर आहेत, मुलगा सुद्धा आपल्या दीपकमध्ये आहे, नातू आहेत. आणि हा आनंद सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा करतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या तर्फे सुरेश तांडे यांना सेवानिवृत्ती प्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार मूर्ती सुरेश तांडे साहेब आज आपल्या समोर सत्कार मूर्ती आहे. त्यांनी दीपक फर्टिलायझर एम्प्लॉई युनियनचं खजिनदार पद, कामगार प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने केलं आहे. मेकॅनिकल विभागामध्ये त्यांनी एक आदर्श घडवलेला आहे, तो आप्पांनी आपल्याला सांगितलेला आहे. खरोखरच कुठं जर समस्या निर्माण झाली त्याचं प्रत्युत्तर पहिले तांडेल साहेबच देणार. कुठलीही समस्या, मग प्रकाश असो, मी असो किंवा आमची टीम असो, आमच्याकडनं काही चूक झाली तर त्याचं प्रत्युत्तर, त्याचा मार्ग कसा काढायचा सजेशन पण देणार आणि त्याला मार्ग पण काढण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे एक संघटनेचा खंदा कार्यकर्ता आज आमचा सुरेश तांडेल साहेब रिटायर होत आहे. येणारं आयुष्य त्यांना सुखात समाधान जाऊ, भरभराटीत जाऊ हीच आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरण प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. असा हा सुरेश तांडेल यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या प्रसंगी हजर असणारे आपणा सर्वांचे आणि आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय आप्पा, आजचे सत्कार मूर्ती सुरेशजी तांडेल, वहिनी, माझे सर्व कमिटी मेंबर्स, सुरेश तांडेल यांचा सर्व परिवार. आप्पांनी खरं तर मी बोलणार नव्हतो कारण त्यांच्याबद्दल जवळजवळ प्रत्येक आमची 14 लोक आज रिटायर झाली, त्याच्या प्रत्येकाबद्दल मी आमच्या रिटायरमेंटच्या फंक्शनमध्ये बोललेलो आहे. पण आप्पांनी एक गोष्ट या ठिकाणी बोलले की सुरेश तांडेल यांच्या नशिबी आज रिटायरमेंट आलेली आहे. कारण दीपक सारख्या कंपनीमध्ये अतिशय वाईट परिस्थिती, म्हणजे स्ट्राईक नंतर जे काय झाली त्याच्यामध्ये खूप लोक, ज्याच्यामध्ये आप्पा सफरर आहेत, बरेचसे लोक बाहेरचे सफरर आहेत आणि त्यांच्या अतिशय चांगलं लोक असून सुद्धा त्यांच्या नशिबी म्हणजे त्याच्यामध्ये आप्पा असतील.
रिटायरमेंट आलेली नाही. पण सुरेश तांडेल खरं तर हे पण चळवळीतले अगदी खंदे समर्थक होते. म्हणजे प्रत्येक मुवमेंटमध्ये स्ट्राईकचे असतील किंवा इतर कामगार मुवमेंटमध्ये सतत सुरेश तांडेल यांचं योगदान होतं आणि तरी सुद्धा ते आत आले आणि तरी सुद्धा त्यांनी पूर्ण त्यांची सेवानिवृत्तीची जवळजवळ 12 वर्ष त्यानंतर पूर्ण केली. परमेश्वराचा निश्चित रूपाने त्यांच्यावरती काहीतरी म्हणजे योगदान आहे किंवा परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि म्हणून त्यांची रिटायरमेंट झालेली आहे. आता सुरेश दादांबद्दल सांगायचं झालं तर अतिशय मनमिलाऊ आणि आम्हाला थोडासा धाकच होता. आप्पा तुम्ही जरी नसले तरी आमचा कुठला एक डिसिजन असला की सुरेश तांडेल तिकडनं जाऊन निरोप द्यायचे, हे चुकताय तुम्ही, हे काहीतरी चुकीचा डिसिजन होत आहे. असे वडिला यांच्या जागेवरती हात देणारी लोक तुमच्यानंतर छत्री साहेब होते, छत्री साहेबांनंतर ते होते, असे एक एक म्हणजे ते चळवळीतला जो काय दुवा होता तो निकळला जातो याचं दुःख आम्हाला निश्चित आहे. पण तो शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग अनिवार्य आहे. म्हणजे जो माणूस जन्माला येतो त्या नोकरी लागतो त्याला निवृत्ती ही अटळ आहे आणि त्याच्यामुळं आज सुरेश तांडेल निवृत्त झालेले आहेत. आपण काय खूप लांब नाही, आपण एकमेकाचे नातेवाईक आहेत आणि त्याच्यामुळे आपण एकमेकाला भेटत राहणार आहोत. तरी सुद्धा ह्या निमित्ताने जो कामगार चळवळीचा जो काय नुकसान होणार आहे त्याचं अनालिसिस मी करूच शकत नाही. कारण आज जी काय 14 लोक दीपक मधली निवृत्त झाली त्याच्यामधली 9 लोक, त्याच्यामध्ये सुरेश तांडेल असतील, सुरेश आगलावे असतील, त्या ठिकाणी A. शेख असतील, KR जोशी असतील, हे सक्रिय युनियनचे सदस्य होते. म्हणजे युनियनच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये यांचा सहभाग राहिलेला होता आणि आता हे गेल्यानंतर निश्चित रूपाने अजून खिळखिळी थोडीशी चळवळ झालेली आहे. पण तो आप्पा तुम्ही जो काय वारसा दिलाय आम्ही चालू हा पुढे वारसा असं एक आपल्याला आश्वासित करतो. सुरेश तांडेल यांना त्यांचं उर्वरित आयुष्य निश्चित रूपाने एक चांगलं सुख समाधानाचं आहेच. त्यांचं फिजिक खूप चांगलं आहे, त्यांनी मेंटेन खूप चांगले केलेले स्वतःला. मगाशी त्यांच्या टापटीपणाबद्दल चर्चा झाली. खूप टापटीप राहतात. त्यांची जागा म्हणजे कामाची जागा किंवा त्यांचे स्पॅनर, त्यांचे सगळे जे काय इन्स्ट्रुमेंट ते वापरायचे कामाला तेही इतके स्वच्छ असायचे. त्याच्याबद्दलचा उहापोह झाला. तर अतिशय टापटीप राहिलेला हा माणूस आहे. हा अजून अशी अनेक वर्ष टापटीप राहावा आणि ही जबाबदारी वहिनी आम्ही तुम्हाला सोपवतो. आणि आम्ही कारण कसं आहे आता त्याचं म्हणजे विचार जरी आमच्याबरोबर असला तरी शेवटी आता तुम्हाला त्यांना सांभाळायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत व्यवस्थित त्यांना सांभाळलेलं आहे. आणि असंच पुढच्या अजून 25व्या वर्षी त्यांचं जेव्हा आम्ही या ठिकाणी येऊ 75 करायला तेव्हा सुरेश तांडेल दादा अशाच या ठिकाणी उभे राहतील आणि आम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहू. आपण जोरदार 75 साजरी करावी त्यासाठी आपण सर्वजण आमंत्रित होऊया. एवढं बोलून की माझ्या युनियनच्या कमिटीतर्फे आणि संपूर्ण माझ्या परिवाराच्या वतीनं सुरेश तांडेल यांना दीर्घायुष्य, निरोगी दीर्घायुष्य चिंतितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कामगार.